myself Dr. Sandeep Joshi, and we start with the example number 6 in this lecture. In our previous lecture we see the examples up to 5. So we start with the example number 6. Solve the following system of equations, that x1 plus 3x2 plus 4x3 minus 6x4 equal to 0, x2 plus 6x3 equal to 0, 2x1 plus 2x2 plus 2x3 minus 3x4 equal to 0, and x1 plus x2 minus 4x3 minus 4x4 equal to 0. So first we write it in the matrix form, that is Ax equal to B, that you know very well in our previous examples. The given system of equations is written as याचे कोएफिशियंट्स म्हणजे त्या मॅट्रिक्समधले व्हेरिएबल्स असणारे, दॅट इज 1 3 4 मायनस 6, दॅट इज युअर फर्स्ट रो. सिमिलरली इथे x1 व्हेरिएबल नाही आहे म्हणून त्याचा कोएफिशियंट 0, नंतर 1 6 आणि x4 पण नाही आहे म्हणजे 0. सो 0 1 6 0 या पद्धतीने. थर्ड रो इज 2 2 2 मायनस 3 अँड फोर्थ रो इज 1 1 मायनस 4 मायनस 4. नाव दिस इज युअर x, दॅट इज x1 x2 x3 x4, दॅट इज मॅट्रिक्स ऑफ unknowns and equal to 0. 0 म्हणजे ही होमोजिनियस सिस्टीम आहे. ओके लक्षात आलं, कारण ज्या सिस्टीमची राईट हँड साईड 0 असते ती काय असते, होमोजिनियस सिस्टीम. नाव वी अप्लाय द ऑपरेशन्स ऑन दिस मॅट्रिक्स, दॅट इज इथे 1 आहे, नसेल तर आणावा लागतो, बरोबर आहे. ऑलरेडी 1 आहे आणि आता त्याचे खालचे सगळे एलिमेंट काय करायचे, 0. तो सेकंड रो मधला पहिला एलिमेंट पण 0 आहे. आता हाही 0 करावा लागेल आणि हाही 0 करावा लागेल. सो R3 मायनस 2R1 अँड R4 मायनस R1. सो यू गेट दिस मॅट्रिक्स. ओके, अगेन परत इथे जो सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट आहे त्याला 1 करावं लागतं, नसेल तर ऑलरेडी आहे. आता त्याच्या खालचे दोन एलिमेंट काय करायचे आपल्याला, 0. सो R3 प्लस 4R2 आणि R4 प्लस 2R2. ओके, सो दिस इज अगेन व्हेरी सिम्पल्स ऑपरेशन. नाव आता हा तिसऱ्या रो मधला तिसरा एलिमेंट याला काय करावं लागेल, 1 करावं लागेल. ओके, सो 1 करायसाठी हे ऑपरेशन आहे, दॅट इज बाय R4 मायनस 2/9 R3. R4 मायनस 2/9 R3. ओके, तो करायच्या ऐवजी आपण काय केलं की खालच्या रो मधले सगळे एलिमेंट 0 होतात का नाही ते चेक करण्यासाठी एक ऑपरेशन केलं. ओके, आणि ते ऑपरेशन केल्याबरोबर सगळे एलिमेंट काय झाले तुमचे, 0 झाले चौथ्या रो मधले. ओके, सो युजिंग दॅट ऑपरेशन इथे 1 करायची गरज पडली नाही. ॲक्च्युली 1 केला असता आणि त्यानंतर जरी ऑपरेशन केलं असतं तरी चाललं असतं. ओके, सो सॉल्व इट ऑन युअर ओन वे. एकच लक्षात ठेवा की लोअर डायगोनल मॅट्रिक्स काय व्हायला पाहिजे, इथला 0 व्हायला पाहिजे. हा बघा लोअर डायगोनल मॅट्रिक्स आहे, हा एवढा सगळा. ओके, हा सगळा लोअर डायगोनल मॅट्रिक्स काय व्हायला पाहिजे, 0. ओके, सो आफ्टर दॅट ऑपरेशन यू गेट ऑल द एलिमेंट्स ऑफ फोर्थ रो विल बी 0. ओके, इन कॉल्ड दिस सिस्टम ॲज 1. नाव वी हॅव द रँक ऑफ द कोएफिशियंट मॅट्रिक्स इज 3. ओके, इथं ऑगमेंटेड मॅट्रिक्स आपण घेतलीच नाही आहे, डायरेक्ट आपण पहिले काय कोएफिशियंट मॅट्रिक्सचा यूज केलेला आहे. तर इथे चौथा रो डायरेक्टली 0 झाला आहे, म्हणजे किती नॉन 0 रोज आहेत, फक्त 3 नॉन 0 रो, म्हणून रँक काय आहे त्याची 3. ओके, सो वी हॅव रँक ऑफ द कोएफिशियंट मॅट्रिक्स इज 3 अँड देअरफॉर सिस्टीम हॅज n-r लिनियरली इंडिपेंडंट इक्वेशन्स सोल्युशन्स. ओके, हे आपण ऑलरेडी पहिले त्या चार्टमध्ये सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलेलं आहे की हाऊ मेनी लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स, तर n मायनस आर. n म्हणजे नंबर ऑफ अननोन्स म्हणजे 4 आणि आर म्हणजे रँक काय असेल याची 3, कारण याच्यात 3च नॉन 0 रोज आहेत. सो 4 - 3 इक्वल टू 1. सो हिअर 1 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स. अँड नाऊ वी राईट द सिस्टीम फ्रॉम दिस इक्वेशन्स. म्हणजे परत x1 x2 x3 x4ने या सिस्टीमला मल्टिप्लाय करूया, दॅट इज x1 प्लस 3x2 प्लस 4x3 मायनस 6x4 इक्वल टू 0. नंतर सेकंड इक्वेशन x2 प्लस 6x3 इक्वल टू 0. नंतर तिसरं इक्वेशन 18x3 प्लस 9x4 इक्वल टू 0. ओके, सो दीज आर द इक्वेशन्स विच आर फ्रॉम द सिस्टीम नंबर 1. ओके,
and called it the equations as 2, 3 and 4. Okay, now कोणत्या तरी एका व्हेरिएबलला आपण आता अल्फा मानून घेऊया. सो अल्फा टू बी वन ऑफ द व्हेरिएबल्स से x3. x3ला आपण काय मानलं अल्फा. अँड नाऊ फ्रॉम द इक्वेशन नंबर 4. सो 9x4 इक्वल टू मायनस 18x3, कारण हा 18 काय होईल इकडे जाईल तर तो मायनस होईल. बट x3 इज युअर अल्फा, कारण आपण त्याला अल्फा मानला आहे. सो इट विल बी 9x4 मायनस 18 इक्वल टू मायनस 18x3, दॅट इज इक्वल टू मायनस 18 अल्फा. ओके, and therefore by solving this 9x4 equal to minus 18 alpha, 9 दुणे 18, and therefore x4 equal to minus 2 alpha. Okay, now from the equation number 3, again x2 plus 6 x3 equal to 0, and therefore x2 equal to मिळेल तुम्हाला minus 6 x3 इकडे आल्यावर. but x3 is again alpha, so x2 equal to your minus 6 alpha. Okay, and now from the equation number 2, x2 आणि x4च्या व्हॅल्यू आपण त्याच्यात पुटअप करू. त्याच्या अगोदर x1ची व्हॅल्यू काय येणार आहे इक्वेशनवरून, हे तिघही उरलेल्या जे व्हॅल्यू आहेत 3x2 प्लस 4x3 मायनस 6x4 हे आपण उजवीकडे टाकू. उजवीकडे टाकल्याबरोबर त्यांचे साईन काय होतील, चेंज होतील. दॅट इज मायनस 3x2 मायनस 4x3 प्लस 6x4. ओके, त्यापैकी x2 आहे तुमचा मायनस 6 अल्फा, तो टाकला, मायनस 3 ॲज इट इज. नंतर x3 काय अल्फा, सो मायनस 4 अल्फा प्लस x4 आत्ता वरती काढला, इट इज मायनस 2 अल्फा, दॅट इज 6 इंटू मायनस 2 अल्फा. आणि यांचं सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला x1ची व्हॅल्यू मिळाली, दॅट इज 2 अल्फा. 2 अल्फा इज द फायनल व्हॅल्यू. कसं, साइन 3 18, दॅट इज 18 अल्फा. त्यातनं 4 अल्फा गेले म्हणजे 14 अल्फा, आणि 14 अल्फामधून अजून 12 अल्फा गेले म्हणजे 2 अल्फा. ओके, सो दस द सोल्युशन ऑफ द गिवन सिस्टीम इज x1, x2, x3, x4. x1 will be your 2 alpha, x2 is minus 6 alpha, x3 is alpha and x4 is minus 2 alpha. अल्फा कॉमन काढा चौघांमधून, मध्ये एक तुम्हाला व्हेक्टर मिळेल, दॅट इज 2 minus 6 1 minus 2, where alpha is arbitrary scalar. Okay, so this is the final solution of these types of examples. म्हणजे लिनियरली इंडिपेंडंट्स किती सोल्युशन येतात त्या टाईपचे हे एक्झाम्पल आहे. नाउ वी सी अनदर वन एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 7. एक्झामाइन फॉर द नॉन ट्रिवियल सोल्युशन्स. x plus y plus z equal to 0, 4x plus y equal to 0, and 2x plus 2y plus 3z equal to 0. And in these types of examples, we first find out the determinant of the coefficient matrix. Okay, so determinant of that coefficient matrix is, सगळ्यात पहिल्याच्या कोएफिशियंटची मॅट्रिक्स लिहायची, म्हणजे 1 1 1, नंतर 4 1 0, कारण इथं झेडची टर्म नाही आहे, आणि 2 2 3. दिस इज युअर कोएफिशियंट मॅट्रिक्स. ओके, आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया आपण. डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तरच तुम्हाला पुढे त्याचं सोल्युशन मिळतं का नाही ते चेक करायचं आहे. ओके, सो हिअर डिटर्मिनंट इज नॉन झिरो, therefore determinant of A is non-zero. Determinant of A is non-zero म्हणजे काय, the given system possesses a unique solution and it is a trivial solution. Okay, so this is another one type of examples related with the chart. म्हणजे तुमचं सोल्युशन एक्झिस्ट होतं का नाही. ओके, त्या संदर्भात जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं असेल, बघा इथे काय विचारलं होतं तुम्हाला, एक्झामाइन फॉर द नॉन ट्रिवियल सोल्युशन, म्हणजे याचं नॉन ट्रिवियल सोल्युशन येईल का. ओके, त्याचं नॉन ट्रिवियल सोल्युशन नाही येणार, त्याचं ट्रिवियल सोल्युशन येईल. जर हा डिटर्मिनंट 0 आला असता तर ते काय असतं, नॉन ट्रिवियल सोल्युशन. ओके, बट इथे डिटर्मिनंट काय आला आहे, नॉन झिरो आला आहे, त्याच्यामुळे हे नॉन ट्रिवियल सोल्युशन येणार नाही, इट इज अ ट्रिवियल सोल्युशन. आणि नुसतं ट्रिवियल नाही तर पॉझेसेस अ युनिक सोल्युशन. वाय, बिकॉज सिस्टीम इज होमोजिनियस. ओके, बिकॉज इट्स राईट हँड साईड विल बी 0. बघा राईट हँड साईडच्या सगळ्या टर्म काय आहेत, 0 आहे. सो इट विल हॅव अ ट्रिवियल सोल्युशन. वेन, बिकॉज, why, because determinant is non-zero. Now we see another one example, that is example number 8. For what value of the equations x plus y plus z equal to 1, 2x plus 3y plus z equal to a, 4x plus 9y minus z equal to a square have the solution and solve them completely in each case. Okay, so the matrix form of the given system is, सुरुवातीला याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहून घेऊया. म्हणजे ह्या सिस्टीमला हॅव अ सोल्युशन अँड
म्हणजे सोल्युशन आहे अँड सॉल्व देम कम्प्लिटली इन इच केस. म्हणजे सोल्युशन पण फाइंड आउट करायचं आहे असेल तर ते कम्प्लिटली प्रत्येक केससाठी सॉल्व करायचं आहे. सो सुरुवातीला त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आपण लिहून घेऊया. 1 1 1 2 3 1 4 9 -1 x y z equal to 1 a square. Okay, so this is your ax equal to b form matrix. Now पहिला रो मधला पहिला एलिमेंट ऑलरेडी 1 आहे, खालचे दोन काय करायचे तुम्हाला 0. सो बाय r2 - 2r1 r3 - 4r1. सो युझिंग दिस ऑपरेशन यू गेट दिस व्हॅल्यू. आता हे ऑपरेशन उजवीकडे पण केल्यामुळे या व्हॅल्यू बदलल्या. सो 1 a - 2 अँड a स्क्वेअर -4. नाऊ या खालच्या 5चा काय करावं लागेल 0, कारण इथे ऑलरेडी 1 आलेला आहे सेकंड एलिमेंट, म्हणजे हा 5 तुम्हाला उडवावा लागेल. सो बाय r3 - 5r2 यू गेट directly third row becomes 0 and the value of on right hand side we will again change that 1 a - 2 a square -5a plus 6 and call it as system number 1. And now the given equations will be consistent. When consistent, केव्हा consistent होतील ही सिस्टीम केव्हा consistent होईल, जेव्हा rank of a equal to rank of that augmented matrix. Okay, so now given equation will be consistent if and only if rank of a equal to rank of ab. आता rank of a equal to rank of ab केव्हा येईल, rank of a म्हणजे याची, तर याची रँक जर काढली तर इथे फक्त 2 नॉन झिरो रोज आहेत, हा एक आणि हा एक, म्हणजे याची रँक किती आली 2. पण ह्या मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स, कारण तुमची ऑगमेंटेड मॅट्रिक्स कशी असते a:b, बी म्हणजे हा पार्ट आहे, तर इथे 3 नॉन झिरो रोज आहेत बघा, म्हणजे याची रँक किती आली 3. तर याची रँक 2 आणि याची रँक 3, दोघांची रँक सेम केव्हा होईल, जेव्हा हा तिसरा एलिमेंट पण या बी मॅट्रिक्समधला काय होईल 0, म्हणजे याची रँक पण काय होईल 2, कारण फक्त 2च नॉन झिरो रोज राहतील. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू पण तुम्हाला काय करावी लागेल 0, दॅट इज a स्क्वेअर -5a + 6 विल बी 0. तेव्हाच रँक ऑफ a इक्वल टू रँक ऑफ ए बी होईल. ओके, दॅट रँक ऑफ a इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी व्हेन इफ अँड ओनली इफ a स्क्वेअर -5a + 6, म्हणजे ही तिसरी व्हॅल्यू काय होईल इक्वल टू 0. याचे फॅक्टर पाडूया आपण. याचे फॅक्टर आले तुमचे 3 × 6, दॅट इज a - 2 a - 3 इक्वल टू 0. सो इफ अँड ओनली इफ एच्या 2 व्हॅल्यू आल्या, a इक्वल टू 2 और a इक्वल टू 3, म्हणजे ह्या 2 केसेससाठी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो केस नंबर फर्स्ट फॉर a इक्वल टू 2 अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1मध्ये a इक्वल टू 2 टाकूया आपण. लेफ्ट हँड साईडमध्ये नो चेंज, हे 2 तसेच राहतील मॅट्रिक्स. उजवीकडे फक्त a इक्वल टू 2 टाकूया. सो 1 2 - 2 इक्वल टू 0, आणि इथं 2 टाकल्यावर तर 0च होणार आहे, कारण 2 हे काय आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे, आणि ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकली म्हणजे ती व्हॅल्यू इक्वेशनची व्हॅल्यू काय होते ऑलरेडी 0. सो हिअर यू गेट ओनली 1 0 0, कॉल्ड इट ॲज सिस्टीम नंबर 2. नाव रँक ऑफ a इक्वल टू रँक ऑफ ए बी इक्वल टू 2, दोघांची सारखी आहे, बट इट इज लेस दॅन 3. 3 म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती तिथे 3 आहेत. अँड देअरफॉर सिस्टीम पजेस 3 - 2, दॅट इज n - r. ओके, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये n - r इक्वल टू 1 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स. अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव, मग त्या सिस्टीमवरून आपण इक्वेशन लिहून घेऊया, दॅट y - z इक्वल टू 0 अँड x + y + z इक्वल टू 1. ही त्या सिस्टीमवरनं काय लिहिली, इक्वेशन्स लिहिली. नाव इथे कोणाला तरी एक आपण आर्बिट्ररी व्हॅल्यू मानून घेऊया, जसं आपण काही मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. सो आपण झेडला काय मानून घेऊया अल्फा. सो बाय टेकिंग झेड इक्वल टू अल्फा, वेअर अल्फा इज द आर्बिट्ररी व्हॅल्यू, अँड देअरफॉर युझिंग दिस इक्वेशन दॅट y - z इक्वल टू 0, झेडला जर उजवीकडे टाकलं तर y इक्वल टू z, बट झेड इज युअर अल्फा अँड देअरफॉर y इक्वल टू अल्फा. अँड सिमिलरली व्हॅल्यू ऑफ x विल बी x इक्वल टू 1 - y - z, कारण y आणि z दोघी उजवीकडे टाकले तर दोघी काय होतील मायनस. सो x इक्वल टू 1 - y - z, दॅट इज 1 - अल्फा - अल्फा. वाय बिकॉज z पण अल्फा आहे आणि y पण आत्ता काय आला तुमचा अल्फा. सो इट इज 1 - 2 अल्फा. अँड देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ x y अँड z आर x इक्वल टू 1 - 2 अल्फा, y अल्फा आला आणि z आपण ऑलरेडी अल्फा मानलेला आहे, इज द जनरल सोल्युशन. अँड दिस इज रिगार्डिंग द केस नंबर फर्स्ट व्हेन a इक्वल टू 2. आता a इक्वल टू 3 घेऊया. सो केस नंबर 2. नाव फ्रॉम इक्वेशन 1 अगेन लेफ्ट हँड साईड विल बी सेम, आणि उजवीकडे a इक्वल टू 3 टाकला तर 1 1 0 येणार, डॅश डॅश नंबर 3.
नाव अगेन रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी इक्वल टू 2 आली परत, कारण तिसरा रो पूर्ण काय आला 0 आला, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा पण आणि त्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा पण. ओके, बिकॉज दिस टोटल रो विल बी 0. परत इट विल बी लेस दॅन काय आली 3. अगेन इट विल बी लेस दॅन 3, दॅट इज नंबर ऑफ unknowns, number of variables, and therefore again system possesses 3 minus 2, that is n minus r equal to 1 linearly independent solutions. मग ते कोणते तर ते फाइंड आउट करायचे. परत या सिस्टीमवरून काय करूया आपण, ते इक्वेशन्स लिहूया. दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 1 आणि वाय मायनस झेड इक्वल टू 1. ओके, सो दीज आर द इक्वेशन्स फ्रॉम दिस सिस्टीम. अगेन पुटिंग झेड इक्वल टू अल्फा, then you get y equal to 1 minus z from this equation, that is y equal to 1 plus z. z इकडे आल्यावर काय होईल प्लस होईल. so y equal to 1 plus z, that is 1 plus alpha, and from this x equal to 1 minus y minus z, that is 1 minus 1 plus alpha and minus alpha. आता 1 plus alpha आत्ताच आला y ची व्हॅल्यू आणि z काय तुमचा अल्फा आपण ऑलरेडी मानलेला आहे. सो आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस we get value of x equal to only minus 2 alpha, and therefore the values of x, y, z will be x equal to minus 2 alpha, y equal to 1 plus alpha, and z equal to alpha तर आपण मानलेलाच आहे, is the general solution. Okay, so this is about the example number 8. Now again we see one more example in this lecture, that example number 9. Investigate for what values of lambda and mu the following system of equations, that is x plus 3y plus 2z equal to 2, 2x plus 7y minus 3z equal to minus 11, and x plus y plus lambda z equal to mu have no solution. म्हणजे फक्त एवढी केस आली होती. एक्झाम्पल सेम केव्हा, ऑक्टोबर 11 आणि एप्रिल 12ला. नंतर हॅव युनिक सोल्युशन, दॅट इज एप्रिल 12ला आलं होतं हे. आणि नंबर 3 अँड इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स. ओके, सो अशा 3 केसेससाठी तुम्हाला ते एक्झाम्पल कुठली केस परीक्षेला विचारू शकतात असं हे एक्झाम्पल आहे. तर आपण 3ही केससाठी हे एक्झाम्पल कसं येतं ते बघूया. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ओके, खूप वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे. सो वी सी द आन्सर. ओके, सगळ्यात पहिले आपल्या नेहमीच्या मेथडप्रमाणे ही सिस्टीम आपण काय करूया की मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून घेऊया. दॅट इज द गिवन सिस्टीम इन मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिटन ॲज 1 3 2 2 7 minus 3 1 1 lambda. ओके, इक्वल इंटू एक्स वाय झेड तर आहेच तुमचे नंबर ऑफ अननोन्स, इक्वल टू 2 minus 11 म्यू. ओके, सो दिस इज द AX इक्वल टू B फॉर्म मॅट्रिक्स. ओके, नाउ कन्सिडर द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. इथे आपण आता त्याची ऑगमेंटेड मॅट्रिक्स डिफाईन करूया. सो ऑगमेंटेड मॅट्रिक्स विल बी युअर A मॅट्रिक्स अँड B मॅट्रिक्स मध्ये कोलन असते लाईन. आता द्या किंवा नको द्या तरी चालतं. सो दिस विल बी युअर ऑगमेंटेड मॅट्रिक्स दॅट 1 3 2 2 2 7 minus 3 minus 11 1 1 लॅम्बडा म्यू. नाव आता ह्या 2 आणि 1चा काय करायचं आहे आपल्याला 0 करायचा. इथे ऑलरेडी 1 आहे पहिल्या ठिकाणी. सो युझिंग द ऑपरेशन्स R2 minus 2R1 and R3 minus R1 you get the this matrix. ओके, नाव आता इथं सेकंड एलिमेंट परत काय आला 1 आलेला आहे इथे सेकंड रो मधला, त्यामुळे 1 आणायची गरज नाही, फक्त याला 0 करायचं आपल्याला -2ला. सो अगेन R3 plus 2R2. सो आफ्टर डुईंग दिस ऑपरेशन यू गेट दिस मॅट्रिक्स. ओके, नाव आता एक एक आपण चेक करत जाऊ. पहिला आहे की सिस्टीम विल हॅव नो सोल्युशन. केव्हा येईल बरं सिस्टीम विल हॅव नो सोल्युशन? इफ रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. हे कुठून घेतलं आपण तर त्या चार्टवरून पहिल्या लेक्चरमध्ये जो बघितला होता. जेव्हा रँक ऑफ ए आणि रँक ऑफ दॅट ऑगमेंटेड मॅट्रिक्स नॉट इक्वल असते तेव्हा त्या सिस्टीमला नो सोल्युशन असतं. ओके, तर आता इथे रँक ऑफ ए इक्वल टू 2 केव्हा होईल? ही तुमची ए मॅट्रिक्स आहे बघा, पहिले 3 कॉलम्स. ओके, ह्या मॅट्रिक्सची रँक 2 केव्हा होईल? जेव्हा तिसरा काय होईल पूर्ण रो 0 होईल. म्हणजेच लॅम्बडा -16ची व्हॅल्यू पण काय करावी लागेल तुम्हाला 0 करावी लागेल. सो रँक ऑफ ए इक्वल टू 2 इफ अँड ओनली इफ लॅम्बडा -16 इक्वल टू 0. म्हणजेच इफ अँड ओनली इफ लॅम्बडाची व्हॅल्यू काय येईल याच्यावरनं 16. ओके, हा -16 इकडे आल्यावर +16 होईल. अँड रँक ऑफ ए बी इक्वल टू 3 आहे, कारण पूर्ण मॅट्रिक्समध्ये तिघही नॉन झिरो रोज आहेत. ओके, सो ऑब्व्हियसली रँक ऑफ ए बी इक्वल टू 3. ती केव्हा होईल? जेव्हा हा तिसरा एलिमेंट नॉन झिरो होईल. दॅट इज म्यू -32 इज नॉन झिरो.
म्हणजेच म्यू इज नॉट इक्वल टू 32 अँड देअर फॉर द सिस्टीम विल हॅव नो सोल्युशन्स वेन लॅम्बडा इक्वल टू 16 अँड म्यू इज नॉट इक्वल टू 32. म्हणजे एक व्हॅल्यू तुम्हाला 16 घ्यायची आणि दुसरी 32 नाही आहे. ओके, तेव्हाच तुमच्या दोघे रँक काय होतील, नॉट इक्वल होतील आणि सिस्टीमला नो सोल्युशन येईल. नंतर दुसरी केस त्याने विचारलेली की सिस्टीम विल हॅव युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन केव्हा असेल, जेव्हा ए इज अ नॉन सिंग्युलर. ही कंडिशन आहे, आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. तर ए इज नॉन सिंग्युलर. ए इज नॉन सिंग्युलर म्हणजे काय, दॅट रँक ऑफ ए इक्वल टू 3. म्हणजे याची रँक काय व्हायला पाहिजे, 3 व्हायला पाहिजे ए मॅट्रिक्सची, म्हणजे पहिले 3 कॉलम. तर ती केव्हा होईल 3, जेव्हा ही लॅम्बडा -16ची व्हॅल्यू नॉन झिरो असेल. कारण ती 0 झाली तर काय होईल, परत त्याची रँक 2 होऊन जाईल, कारण 2 नॉन झिरो नंबर्स ऑफ रोज येतील ना. त्याच्यामुळे आपल्याला लॅम्बडा -16 काय घ्यावा लागेल, नॉन झिरो घ्यावा लागेल. म्हणजेच लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 16. So when lambda is not equal to 16, then the system will have unique solution if lambda is not equal to 16. Okay, and then case number 3, system will have infinite solutions when rank of A equal to rank of augmented matrix is less than 3. number of unknowns पेक्षा जर लहान असेल तेव्हा त्या सिस्टीमला काय असतं, इन्फायनाईट सोल्युशन. बट रँक ऑफ ए विल बी ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ओके, बट रँक ऑफ ए काय पाहिजे, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 पाहिजे. नाउ वी हॅव टू सिलेक्ट लॅम्बडा अँड म्यू सच दॅट रँक ऑफ ए इक्वल टू 2 इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ओके, म्हणजे दोघांची व्हॅल्यू आपण काय करूया, अशी सिलेक्ट करूया की ती रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स दोघांची व्हॅल्यू काय असेल, दोघांची रँक काय असेल, 2. आणि ही रँक केव्हा 2 असेल, जेव्हा तिथे पूर्ण तिसरा हा जो रो आहे हा काय असेल, 0. म्हणजेच लॅम्बडा -16 इक्वल टू पण 0 आणि म्यू -32 इक्वल टू पण 0. म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू 16 आणि म्यू इक्वल टू 32. ओके, सो व्हेन लॅम्बडा इक्वल टू 16 अँड म्यू इक्वल टू 32, देन totally rank of that matrix A and also rank of that augmented matrix both are 2 and it will be less than 3 because 3 means number of unknowns. तिथे 3 unknowns आहे and 2 is obviously less than 3. Okay, so this is about the example number 9. Okay, so when system will have infinite solutions when that rank of A equal to rank of augmented matrix, म्हणजे दोघांची रँक सारखी, बट इट विल बी लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. आणि नंबर ऑफ अननोन्स 3 आहे, मग 3 पेक्षा लहान किती, 2. मग इथे आपल्याला 2 रँक घ्यावी लागेल. आणि ती कशी मिळेल, जेव्हा लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू तुम्हाला लॅम्बडा 16 मिळेल आणि म्यू 32 मिळेल तेव्हाच. सो दिस इज अबाउट द एक्झाम्पल नंबर 9. ओके, नाव इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी अनदर 2-3 examples. Till now we stop here in this lecture. Thank you.